सुनीलजी भालेराव सर आणि मीनाक्षीताई ह्या दोघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे। सांगेपणे आणि या दोन्ही माणसं जेव्हा या दोन्ही माणसांनी माझ्या पाठीवर हात ठेवला तर तो हात एक मोठ्या वजनानं झाला माझ्या सीएलसीसाठी आणि तिथून माझ्या सीएलसीचे दिवस पालटले। सर्वप्रथम माझ्या सीएलसीने काय केलं असावं तर सर्वप्रथम माझ्या सीएलसीने खादी आयोगासोबत टायप केला, कन्व्हर्जन ज्याला म्हणतो। आता तो विषय कन्व्हर्जनचा आहे, व्यवस्थापनात कन्व्हर्जन पण येते। पैसा पाहिजे ना तुम्हाला, मग कन्व्हर्जन करावं लागेल। तुमच्या भरोशावर होत नाही ना, मग दुसरं निवडा। आता तुमच्याकडे कन्व्हर्जनसाठी काय आहे सांगतो। माझ्याकडे खादी आहे, माझ्याकडे खादीने मला सीएफसी सेंटर ओपन करून दिलंय। दरवाजे ओपन आहेत सीएफसी सेंटरचे, कॉमन फॅसिलिटी सेंटर। म्हणजे तुम्ही आता डोळ्यानं पाहाल अनेक मशिनरी आमच्याकडे आलेल्या आहेत कॉमन फॅसिलिटी सेंटरला। या तुमचं कच्चा माल आणा, बनवा आणि तो पक्का करून घेऊन जा। हाच उद्देश कॉमन फॅसिलिटी सेंटरचा। मग आता तुमच्याकडे काय उपलब्ध आहे? तुमच्याकडे इतकं उपलब्ध आहे, परंतु काय म्हणतो ना की मी 10 हात जरी मारले असते, 10 पाय जरी मारले असते तरी मी एकटा काहीच करू शकलो नसतो जोपर्यंत तुमची आमची सर्वांची मला साथ मिळाली असती। माझ्या महिलांची मला साथ मिळाली, त्या सीएलएफ सेंटरची मला साथ मिळाली, तेव्हा कुठेतरी त्या हातांना बळ आलं। 2 हातांना 2चे 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 10 झाले, आता विंग्स एवढ्या मोठ्या झाल्या की आता प्रत्येक महिला सीएलएफ मध्ये येण्यासाठी उत्सुक झाली। त्याचं कारण असं आहे की त्यांचा हेवा वाटायला। आपल्या मंचावर जे महत्त्वाचे आपले सर लोक बसलेले आहेत, तर अटवर्धर सर आणि भालेराव सर, एक 2 खांब म्हटलं तरी चालेल चिखलदऱ्याचे। तर त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्या अमरावती शहराचं, आमच्या अमरावती जिल्ह्याचं पूर्ण नाव एक स्टेटवर नेलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। आणि खूप वेळची मी बसली तेव्हापासून आधी आपल्या घरापासून सुरुवात केली आणि सर्व महिला चिखलदरा पूर्ण तुमच्या जिल्ह्यातल्या म्हणजे तुमच्या तालुक्यातल्या एवढ्या स्ट्रॉंग आहेत की त्या समोर येऊन बोलू शकतात, स्टेजवरती जाऊ शकतात आणि समोर जाऊ शकतात। तर माझ्या महिलांना एक अपेक्षितच एकच आहे की सर्वप्रथम तर तुम्ही बिझनेसमॅन झाल्यात तुमच्या लेवलवर आणि खूप मोठी आयडेंटिटी तुम्ही तयार केलेली आहे स्वतःची। ह्या काय स्वतःची आयडेंटिटी सुद्धा सांगू शकत नाही शहरातल्या महिला। तुम्हाला म्हणजे खंत व्यक्त करत आहे। सर मला प्रश्न केला, सरांनी तुमची सीएलसी कुठे आहे? मला उत्तर द्यायला उत्तर नव्हतं माझ्याकडे की आमच्या सीएलसीला ऑफिस सुद्धा नाही अमरावतीला। तर एक वेगळा पार्ट आहे की एवढी मोठं हेअर ऑइल वगैरे सगळे म्हणजे भरपूर प्रोडक्ट्स आहे। तर ते जेवढ्या महिलांनी बनवले ते मी रेल्वे स्टेशनला विक्री केलं, त्याच्यानंतर एक्झिबिशनला गेली, जिल्हास्तरापर्यंत गेली, नॅशनल पर्यंत गेली। तिथं आम्ही जे जे बनवले जेवढे इथून शिकून गेलो, तसं आम्हाला बचत गटाच्या मार्फत म्हणजे ट्रेनिंग दिलं सरांनी, आमच्या अडचण सरांनी पण खूप आम्हाला प्रोत्साहन दिलं। त्यांनी सुरुवातीपासून आम्हाला म्हणजे जागृत केलं की बा तुम्ही असं करा, हे पैसे मिळतात तुम्हाला, बचतीचे पैसे तुम्ही घरी वापरू नका, त्याच्यापासून 2 पैसा कमवा किंवा काहीतरी बिझनेस सुरू करा आणि थोडं मोठं व्हावा। म्हणून त्यांनी आम्हाला सरांकडे हँडओव्हर केलं। मग सरांनी आम्हाला एमगिरीला पाठवलं, तिथं सगळ्यांना वेगवेगळे ट्रेनिंग दिले, तिथून सर्वांनी प्रोडक्ट्स बनवले। तर ते प्रोडक्ट्स घेऊन मी नॅशनलला गेली। तर नॅशनलला पण मी जे आपलं प्रेझेंटेशन दिलेलं आहे की आमच्या महिलांनी असं प्रोडक्ट्स बनवले आणि सक्षम झाले आहे, पैसे कमायला सुरुवात केली आहे। तर तिथं पण त्यांनी मला गोल्ड मेडल आणि 7 स्टार दिलेलं आहे आणि त्याचं श्रेय जाणार आहे आमचे अटवर्धन सर आणि सुनील भालेराव सर यांची आणि आमच्या महिलांना पण, कारण की त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली, त्यांनी पण प्रोडक्ट्स वगैरे बनवले आहे। तर माझं असं मत आहे का आमचा संदेश सगळ्या महिलांपर्यंत पोहोचावा की आज आमच्या एवढं मागासवर्गीय म्हणजे गाव आहे चिखलदरा, इथून जर आमच्या महिलांनी एवढी सुरुवात केली तर तुमच्यासारख्या सिटीच्या महिलांनी आमच्यासोबत जुडावं आणि आम्हाला पण थोडंसं तुमच्याकडे जे प्रोडक्ट्स बनतात त्याची माहिती द्यावं आणि आमच्यासोबत जुळून आमच्याकडून काय अपेक्षा आहे ते पण आम्ही तुम्हाला देणार आणि आमच्यासोबत जुडा हेच अपेक्षा आहे।